सर्वप्रथम तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना खूप सुखासमाधानाची भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आणि हो, माझा आवाज अजूनही खराबच आहे, तर प्लीज इग्नोर करा मी असं म्हणेल। आणि जिकडे तिकडे फराळ बनवण्याची तयारी चालू असेल, बऱ्याचशा मैत्रिणींचं बनवणंही झालं असेल, तर मी तुम्हाला त्याच संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते। मी असंच सांगेल, तुम्ही करंजा कितीही बनवत असाल पण एकदम बनवून नका ठेवू। जशा जशा लागेल तशा बनवायच्या। गरमागरम करंजा खायला खूप छान लागतात। सारण तुम्ही बनवून ठेवू शकता, ते सारणसुद्धा तुम्ही जेवढ्या करंजा खरोखर बनवणार आहात तेवढंच सारण बनवा, कारण की सारणामध्ये आपण खोबऱ्याचा वापर करतो। आणि हो, खोबरं लवकर खराब होतं, त्याच्यामुळे सारणामध्ये खोबऱ्याचा वापर करण्याआधी ते थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे ते खराब नाही होत। दुसरी गोष्ट, कुठलेही तळण्याचे पदार्थ तळायला घेताना तेलाचा प्रमाण जे आहे ते योग्य असू द्या, खूप जास्तही घेऊ नका, कारण की तळलेलं तेल खाणं आपल्या कुणाच्याच हेल्थसाठी चांगलं नाही आहे। आणि समजा काही तळलेलं तेल उरलंच तर लवकरात लवकर त्याचा वापर करून घ्यायचा, पोळ्यांना लावण्यासाठी म्हणा किंवा चिवडा बनवण्यासाठी म्हणा। आणि कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती करू नका, मग ती सणाची शॉपिंग असेल, कपड्यांची खरेदी असेल, घराच्या सजावटीचा विषय असेल, कारण की आपण जेव्हा मार्केटमध्ये 2 वस्तू खरेदी करण्यासाठी जातो तर आपण 8-10 वस्तू नक्की घेऊन येतो। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। दिवाळी ही सर्वांसाठीच आहे। तुम्ही जेव्हा खरेदीला बाहेर पडाल तर मी तुम्हाला हे सांगेल, मॉलमधून शिरई, रांगोळी किंवा बोळके, ज्याला की अजूनही काहीतरी वेगळा शब्द आहे, आमच्याकडे बोळके म्हणता, मातीचे छोटे छोटे, ते मॉलमधून न घेता रस्त्याच्या कडेला जे गरीब लोक बसलेले असतात, हातगाडीवर म्हणा, पाठीमध्ये घेऊन बसलेले असतात, त्यांच्याकडून खरेदी करा। त्यांच्याशी भाव करू नका की मला इतक्याला दे किंवा काही कमी कर वगैरे। तेवढंच त्या बिचाऱ्यांनाही दिवाळी थोडीशी आनंदामध्ये साजरी करता येईल। आणि नेहमी अशी भावना ठेवायची, परमेश्वराने मला दान करण्यासारखी माझी परिस्थिती ठेवलेली आहे, तर मी का नको दान करायला? खूप नाही, पण फूल नाही तर फुलाची पाकळी आपण नक्कीच दान केली पाहिजे। आपल्याबरोबर गरिबांनासुद्धा या दिवाळीमध्ये खुश कसं होता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला खाण्याची वस्तू घेऊन देऊ शकता, नवीन कपडे घेऊन देऊ शकता। जेही तुमच्याच्याने शक्य आहे ते तुम्ही नक्की करा, अशी मी तुम्हाला प्रार्थना करेल।